त्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे. 2100 रुपये करण्याची त्यांनी घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीही झाली नव्हती. आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात वस्तुस्थिती काय? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. मंत्रिमंडळाचा तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा केलेली आहे. काय म्हटले आहे ते तुम्ही सुरुवातीला लाईव्ह व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं असेल, परंतु डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत याच्याबद्दलचं आजच्या तारखेचं अपडेट. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात अगोदर सुरूच ठेवणार, 2100 रुपये देणार, निकषाबाहेर जे असतील त्यांचा पुनर्विचार करू, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे. तुम्ही सुरुवातीला पाहिलेलीही असेल. तर तुमच्यासाठी खुशखबर ही आहे की योजना आता पुढं कायमस्वरूपी सुरूच राहणार. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्याचसोबत बघा, सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींवर काही निर्णय होतो का याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल. तर राज्याचे लक्ष असताना मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं सांगितलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेतली. निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये महिलांना देऊ असे आश्वासन महायुतीनं प्रचारादरम्यान दिलेलं होतं. तर आतापर्यंत 1500 रुपयांनी तुम्हाला याचे 7500 रुपये देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटलेले असतील. आता तुमचे पैसे पुन्हा राहिलेले यायला देखील सुरुवात होणार आहे. बघा, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2100 रुपये देणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. बजेटच्या वेळेस या संदर्भात विचार करू, आमचे आर्थिक स्रोत यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. बघा, लाडकी बहीण योजना सुरू करणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी याचं आश्वासन देखील दिलेलं आहे. जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करू. ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागेल ती आधी आम्ही करणार आहोत आणि निकषाच्या बाहेर कोणी भेटला, तक्रारी आल्या तर त्याचा पुनर्विचार करणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी उदाहरण देखील दिलं की शेतकरी सन्मान योजनेतही सुरुवातीला जे लाभार्थी होते तेव्हाही लक्षात आलं होतं की मोठ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय. नंतर अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आम्ही निकषात बसत नाही. त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेत जर काही महिला निकषाच्या बाहेर जात असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल. पण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कारण नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बघा, सरसकट मात्र विचार केला जाणार नाही. जर काही तशा तक्रारी आल्या की ह्या लाडक्या बहिणींना हा लाभ भेटतोय, निकषाच्या बाहेर जातोय, तर अशा लाडक्या बहिणींची नावं वगळली जाणार आहेत. सरसकट मात्र नावं वगळली जाणार नाहीत. ही योजना पुढं चालूच राहणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. निकष